बऱ्याच पालकांना अशी सवय असते की मुलांवरती ते खूप जोरजोराने ओरडतात, खेकसतात, रागावतात आणि परिस्थिती मग अधिकाधिक चिघळत जाते. मूल तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही आणि त्यामुळे तुमचा संताप होतो, हे अगदी स्वाभाविक आहे. पण मुलाच्या न वागण्याला किंवा मुलाच्या तुमच्या मनानुसार न वागण्याला तुम्ही जो प्रतिसाद देता, तो प्रतिसाद ती परिस्थिती अधिक स्फोटक बनवते. त्या परिस्थितीमध्ये जो प्रश्न निर्माण झालेला असतो तो प्रश्न सुटत नाही, त्याचं उत्तर मिळत नाही. मग आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मूल हे लहान आहे आपल्यापेक्षा. आपण त्याच्या वयाचं होऊन त्याच्याशी वाद घालायला लागलो, चिडायला लागलो, रागवायला लागलो तर कदाचित त्याच प्रकारचं प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद किंवा रिॲक्शन ही समोरून येऊ शकते. आपण समोरच्यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल, मुलात जर आपल्याला सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर आपल्या पालकत्वात आपल्याला एक चांगला बदल आधी घडवायला हवा आहे. आणि ते म्हणजे आपण एक चॅलेंज घेऊयात. मुलांवर न ओरडता आपण 28 दिवस राहून पाहूयात. 28 दिवस अर्थातच फक्त 4 आठवडे. हे कसं करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात हा प्रश्न येणारच की सवयच इतकी झाली आहे की ही न ओरडण्याची, न आरडाओरडा करण्याची, न रागावण्याची, न चिडचिड करण्याची सवय मोडायची म्हणजे जरा अस्वस्थ वाटणार आहेच. पण आपण करूया निश्चयाचा महामेरू. आपण मनाशी थोडं प्रामाणिक राहूया, स्वभान वाढवूया आणि आपला राग कशाने वाढतोय, नेमकं काय मुलं करतात त्याच्यामुळे आपला राग ट्रिगर होतो, याबद्दल थोडंसं सजग होऊया. रोज रोज या चॅलेंजची थोडीशी प्रॅक्टिस करूया. जसं रोजचं काम करतो तसं हे सुद्धा एक कामच आहे की आपण चिडायचं नाही आहे. छोटी छोटी यशसुद्धा आपण साजरी करूयात. म्हणजे एखाद्या प्रसंगात तुम्ही सहज चिडू शकला असता, सहज ओरडू शकला असता, पण त्यावेळेला तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात. ही छोटीशी गोष्ट जरी तुम्ही यशस्वीपणे करू शकलात तरी ते छोटंसं अचिव्हमेंट, छोटं यशसुद्धा साजरं करूयात. आणि आपण चांगल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने मुलांशी वागतो आहोत याच्यासाठी स्वतःला सुद्धा प्रोत्साहन देऊया. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तडजोड करता येईल, ज्या ज्या प्रसंगात आपल्याला मुलांशी जुळवून घेता येईल, त्या त्या वेळेला त्या चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये आपण जुळवून घेण्याचा निश्चित प्रयत्न करूया. थोडं सजग राहून, थोडं सावध राहून, थोडं माइंडफुलनेस ठेवून आपण मुलांशी संवाद साधूया. आपलं बोलणं हे भानावर राहून होतंय ना, याकडे आपल्या संवादाची दिशा नेऊया. सकारात्मक गोष्टींना रिइन्फोर्स आपण करूयात, म्हणजे त्यांच्यावरती अधिक भर देऊयात. आपला प्रतिसादही पॉझिटिव्ह असू देऊयात आणि आपण त्याचा अनुभव जरूर घेऊयात. मुलांशी आपलं भावनिक नातं जर आपण खोलवर रुजवलं तर मला असं वाटतं की हा जो ओरडण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडा कमी होऊ शकेल. आपल्याला अशा प्रकारच्या आव्हानांमध्ये संपूर्ण ताकद लावून त्या आव्हानांना तोंड देताना आपला स्वर चढा राहणार नाही, खंबीर राहील याची काळजी घ्यायची आहे. तसंच आपला संवाद मुलांशी असा असला पाहिजे की जो दीर्घकाळ सकारात्मक परिणाम टिकवणारा मुलांच्या मनावरती असा असला पाहिजे. आणि मग तो आपण रिअलाईज पण करू शकतो. त्यामुळे काय होतं की तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो. त्या बदलामुळे तुम्हाला तुमच्याविषयीचं कौतुक वाटायला लागतं, अभिमान वाटायला लागतो की अरे, मी माझ्या मनाला वळण लावू शकतो. जेव्हा आपण आपल्या मनाला वळण लावतो तेव्हा मुलांच्या वागण्याबद्दल आपण त्रयस्थ म्हणून विचार करू शकतो आणि मग मुलांनी कसं वागावं त्याला आपण निश्चित वळण लावू शकतो. तेव्हा फक्त 4 आठवडे आपण हा जर का प्रयत्न करून बघूया, स्वतःला तपासून पाहण्याचा, स्वतःच्या रागाची कारणं शोधून काढण्याचा, परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याचा विचार करण्याचा, थोडंसं जुळवून घेण्याचा, छानसं नातं तयार करण्याचा आणि न ओरडता परिस्थिती अत्यंत कुशलतेने आणि संयमाने कशी हाताळता येईल याचा अभ्यास करण्यासाठी हे 4 आठवड्याचं चॅलेंज जरूर घेऊयात. धन्यवाद.